बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे। यासाठी पटनाच्या गांधी मैदानावर तयारी सुरू आहे। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री आणि रालोआचे नेते उपस्थित राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर रालोआची संयुक्त बैठक आज होणार आहे। या बैठकीत भारतीय जनता पक्ष, जनता दल संयुक्त, लोक जनशक्ती पार्टी रामविलास, हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या रालोआच्या घटक पक्षांमधील सर्व 202 आमदार रालोआचा विधिमंडळ नेता निवडतील। मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीच पुन्हा एकदा रालोआ विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे। यानंतर रालोआ आजच सरकार स्थापनेचा दावा करेल। राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे नितीश कुमार आज राजीनामा सुपूर्द करतील। 243 सदस्यांच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार आहे। जदयू आणि भाजपा विधिमंडळ पक्षांच्या स्वतंत्र बैठकाही आज होणार असून या बैठकीत भाजपाचा विधिमंडळ पक्ष नेता निवडला जाईल। विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपानं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची नियुक्ती केली आहे। तर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि पक्षाच्या नेत्या साध्वी निरंजना ज्योती केंद्रीय सहनिरीक्षक म्हणून काम पाहतील। काल दिल्लीतही भाजपा नेते अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपा आणि जदयूच्या नेत्यांची बैठक झाली।